पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान आणि अंमली पदार्थांविरोधातील 100 आठवड्यांच्या देशव्यापी जनसहभाग अभियानाचा शुभारंभ। विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना तरुणाई नशामुक्त, तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर आणि आत्मविश्वासपूर्ण असणं अत्यंत आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। सरकार अंमली पदार्थ तस्करांवर कडक कारवाई करत असून शत्रू राष्ट्रांच्या दहशतवादी षडयंत्राला आणि नशेच्या जाळ्याला निष्फळ करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। 6 वर्षांहून अधिक काळानंतर सिक्कीममधल्या नथुला पास मार्गे भारत आणि चीनमधील सीमावर्ती व्यापार आजपासून पुन्हा सुरू। द्विपक्षीय मुद्द्यांवर भारताचं सहकार्य हवं असेल तर पाकिस्ताननं स्वतः निर्माण केलेला दहशतवादी पायाभूत ढाचा नष्ट करावा, अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांचा इशारा। इराणवरील प्रस्तावित लष्करी कारवाई तुर्तास लांबणीवर टाकण्याचा अमेरिकेचा निर्णय, चर्चेला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी केलं स्पष्ट। कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात बदल घडून येत असून शैक्षणिक संस्थांनी कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत आत्तापर्यंत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा एकूण 39 पदकांसह पदक तालिकेत भारताची थेट 4थ्या स्थानावर झेप। तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावत भारताची युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्मानं घडवला इतिहास। आणि पैठणच्या जायकवाडी धरणात 85% तर नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात 92% पाणीसाठा, गोदावरी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा।